उठून बसा. हाय फ्रेंड, वर्षा पाटरेच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज घरी होती, नुसता असाच दिवस निघून गेला. हे कर ते कर ते कर. आणि आता थोडी साडी वगैरे घातली होती कारण की दवाखान्यात जायचं होतं. पण बोललो यांना चालता तुम्ही लोकांनी खोटा बोललो का? यांना बोललो चला, ते म्हणतात मला चालता पण येत नाही, मी कसं जाऊ. त्याच्यापेक्षा मी त्याच गोळ्या 2 दिवस खातो, त्याच्यानंतर आपण मालिश तू केली. माझी मालिश एक पण दिवस नाही केली. खरं बोल. काल केली एवढं, काल पडल्या केली बस. त्याच्यानंतर अजून नाही केली. तुझं काहीच केलं नाही. बघा तुझं काहीच केलं नाही. बघा जरा बघा, इथे दाखव ना. इथे पहिले इथे दाखव. पहिले दाखव. सूज उतरली ते पहिले इथे दाखव. मला दाखव एवढं खोट. बघा 1 मिनिट दाखव फक्त. खाली खाली दाखव बघा. मला बघा बघा का हे काहीच केलं नाही तुमचं. एवढं खोटारडा माणूस आहे ते. 8 वर्षाचं पोरग ते सुद्धा यांची एवढी सेवा करतं. माझा पोरगा फक्त करतो. माझा पोरगा पुरा आहे, फक्त पोरगा. संडासात रात्री 3 वाजता पडलं का पोरला का नाही बोलवलं तुम्ही? कारण की बायकोलाच बोलायला लागतं तेव्हा. बघितलं, जेव्हा पडलं तेव्हा बायकोला बोलवायला लागतं. बोलता तू काही नाही केलं. आणि तेव्हा का नाही तुम्ही पोरला आवाज दिला रात्री? तो पोरगा झोपला ना 3 वाजता. तेव्हा आवाज माझा द्यायचा पोरगा उठलावर होता 3. माझा पोरगा 3-3:30 ला उठला होता. डॅडी तिकडे गेला कोपऱ्यामध्ये झोपायला. बिचारा बघितलं नाही तू. बघ खा त्याचा खाय. जेवायला वाहतं तेवढे 2 चपात्या पूर्ण संपून टाका, त्या गोळ्या घेऊन टाका. 2 लय दुखतंय. कोण बोललं होतं तुम्हाला नाटक करत गाडी चालवायचं? आपल्याला जमत नाही तर चालवायचं नाही, मला एवढं पटतं. अफगाणीचा ऑफ आहे. आता अंशूला ट्युशनवरून आणायचं 7:30 झाले. ट्युशनला गेलाय. तो मला बोलतो तर मम्मी आज चिकन बनव. चिकन नाही बनवलं, भात बनवलं आहे. त्याच्यानंतर माझं जावयाने आळणी गटाचं कालवण बनवलेलं, ते त्यांना खूप आवडतं. ते थोडंसं दिलं. चपाती दिले. बघा ते जेवण ते टेबलवर कधीच ठेवलं आहे, पण मोबाईलमध्ये घुसलेत ते. बघितलं, आता त्यांचं स्वतःचं काम सांगायचं तर कसे करते काय. मालिक तेरे बंदे कधीचं केवढं तोंड चालवत होते तुम्ही. तुझं करून सारून तुम्ही तर बोलले माझं काही करत नाही. मग आता करा. आता त्यांना इथून बेडवरून उठायचे, ते बंद करा. तुमचा आवाज 2 मिनिटं. आता त्यांना 2 मिनिटं दावा. आता त्यांना इथून उठायचंय, बाथरूमला झालं तर आता उठा एकटे. आता गरज आहे ना तुमची मला. नीट धुवा. बघितलं, यांना बसल्या जागी अख्खा हात धुवापासून सर्व भेटतंय, तरी तोंड तुम्हाला ते बॉडीला मार लागलाय. त्यांच्या तोंड त्यांचं असं चालतं ना, एखाद माणूस पण नाही एवढं चालवणार. असं नाही म्हणणार समोरचं करते तर शांत बसू करून घेऊ, नाही किटकिट करून त्या समोरच्या माणसाला पण वैताग द्यायचं. काय खाली करतो? उभे राहता का? उभे राहता. बिचारा माझा पोरगा, खरं सांगते एवढूच आहे, पण एवढी बाप नाही. अजून 8 वाजता बोलली ना, ते त्यांचे फोन करेन तेव्हा ये बोलली. बिचारा एवढा खरा बोला तुम्हाला. अंशू किती करतो तुमचा? माझा पोरगा कोहिनूरचा हिरा आहे. तू यांची एवढी सेवा करतो, तरी तू किती 8 वर्षाचा असल्यावर 2-3 वर्षाला तुमची कंटिन्यू करते. 3 वर्षाला आजारी पडले. माझा पोरगा कोहिनूर आहे आणि तुम्ही त्याला त्रास देणार. त्याचा बाप हिरा आहे. अरे हिरा सर्वात जास्त त्या पोरला टॉर्चर हे करतात. अरे तू टॉर्चर करते, घाबरते. तू घाबरतो. तुला जसा मार लागतो रडते नाही. जाऊ दे, यांचं ओरडणं गारणं चालूच राहील. मी जाते, अंशूला घेऊन येते, मग भेटते तुम्हाला. कुठे भेटणार तुम्ही लोक? आता इथंच घरात सारखे थोडं आम्ही नाही उठू शकतो. कसं वाटतंय तुम्हाला? स्वतःच्या शांतपणामुळे पडले तुम्ही. थांब 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं दुखतंय. ते माहिती गरम लावतो, ते ओळखू नका. गरम झाला लागतो. माझ्या बोटाला पण लागत असेल ना.
मम्मी तू काय करते? अरे बजरंग लेप लावते डॅडी. बजरंग लेप म्हणजे? आहे ना, जेव्हा माणूस मुक्का मार लागतो ना तेव्हा लावतो. बुक्का का? आराम पडेल ना. किती अख्खा पोट राहिले. अगं वर्षे असं मला काय खेळला जमत नाही का वर्षा तू? 2 मिनिटं दुखणारच आहे ना तुम्हाला. जायचं आता. यांच्यासाठी चहा बनवून दिला, यांना रात्री लेप लावून दिला. तो गरम पाण्याने धुवून वगैरे दिला. अंशू होमवर्कसाठी बसला. अंशू बोलतो मला मम्मी भूक नाही आहे, मी नंतर गणपणी यांना देते. त्याचं काही नाही, त्याचं तो काकीमध्ये खाऊन घेतो. पण हे नंतर उठून स्वतःची चहा बी कशी बनवतील. यांना नाश्ता देऊन चालली. हातपाय धुतले त्यांनी गरम पाण्याने. आता चला पटापट यांची चहा होते, तोपर्यंत मी माझा डब्बा भरून घेते. अंशू माझा डब्बा आणून दे रे बेटा तिकडून. अंशू एवढा गोड पोरगा आहे ना, खरंच सांगते. सकाळी 6 वाजता ते उठले, तर उठले ते वॉशरूमला चालले होते का टॉवेल घेत होते, काहीतरी करत होते. तर जोरात त्यांच्या पायाला लचक गेलेलं आहे, जोरात ओरडलेलं आहे जोरात. मी उठले, मी खाली झोपली होती कारण की पलगावर त्यांना बोलली की हात पाय लागल नको म्हणून. अंशू पण रात्री खाली झोपला, पण अंशूला मम्मी मी नंतर वरती जाईना बोलली. ठीक आहे, तर तो गेला वरती. नंतर 6 वाजता हे काय घ्यायला उठलं वाटतं, तर त्यांना जोरात पायाला लचक आली. एवढ्या जोरात ओरडून उठले. त्याच्यानंतर अंशू उठला, डॅडी घाबरतो कशाला, मी आहे ना असं करत होता. त्याच्यानंतर अंशूने त्यांना असं कमरेला पकडून डॅडी बस ना असं करून बसवलं. आणि नंतर डॅडी घाबरतो कशाला, मी आहे ना. आता पण मला म्हणतो मम्मी तू कामाला चालली ना, तुझा आम्ही बघा ना डॅडीकडे. खरंच खूप म्हणतात ना, काहीतरी मी पुण्यच केलं असं, आणि लय म्हणजे लयच पुण्य केलं असं, तेव्हा मला माझा मुलगा भेटला. पिल्लू मी जाऊ ना कामावर. तू बघशील ना? लागले अंशू, मला लागले हे बघ. अरे डॅडीचं त्या पायाला लागलं येडा. आता तापतोय मला इकडे तिकडे. तू डॅडीचं बघशील ना. काय बघणार तुम्हाला? आता निघते 2 मिनिटं. आता भरपूर उशीर झाला तरी मला आज यांना नाश्ता दिलाय, नाश्ता करते. त्याच्यानंतर आता अंशू काही खात नाही. तरी रात्री यांना लागलं 6 वाजता उठला तर बिचारायलाच एवढ्या उलट्या झाल्या, काही चादरी खराब झाल्या, पाण्यातून काढून घेतल्या. चला आता निघते मी. अंशू बसलाय अभ्यासाला बाहेर. निघू का मी? अंशू तुमची बघन थोडंफार वरडावर. अंशू डॅडीला काय लागलं ते द्या, किरकिर घालू नका एकमेकाच्या मागं.